हाय न्यू मॉमीज न्यू पॅरेंट्स अँड द पॅरेंट्स हू हॅज अ किड. सो मी माझा एक रिसेंट एक्सपिरियन्स तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करत आहे, जो मी रिसेंटली एक्सपिरियन्स केला. मला एक दिवशी अचानक मॅनेजरचा कॉल आला आणि मला तो बोलला की तुला क्लायंट लोकेशनला जायला जमेल का. तर आधी मी स्वतःच त्याला खूप दिवसांपूर्वी सांगितलं होतं की माझ्याकडे छोटा मुलगा आहे, सो मला कधी ट्रॅव्हल करायचं इन फ्युचर जरी प्लॅन आला तरी मला ट्रॅव्हल करायला जमणार नाही, सो आय डोंट ट्रॅव्हल. बट त्या दिवशी मी विचार केला की लेट्स गिव्ह इट अ ट्राय, व्हाय नॉट, वी कॅन मॅनेज एव्हरीथिंग, वी कॅन डू इट टुगेदर. सो ऑफिसमध्ये मला सगळेच एक क्वेश्चन विचारत होते की तुला खरंच मॅनेज होईल का एवढं, तुझं मॅनेज कसं होईल एवढं, तुझ्याकडे लहान मुलगा आहे आणि सो की मॅनेज होईल का तुझं बेसिकली. बट माझ्याकडे खरंच खूप सिम्पल आन्सर होतं, बिकॉज आय ट्रस्ट माय पार्टनर. मी बाहेर पडली कारण मला माहीत होतं की तो घरातलं सगळं काही मॅनेज करेल. ही कॅन डू होम, ही कॅन मॅनेज होम, ही कॅन डू द किचन, ही कॅन हँडल माय बेबी, schools, everything he can manage, and he actually really did it विदाउट एनी कंप्लेंट्स बेसिकली. परफेक्ट पार्टनर खरंच तर तसं बघायला गेलं तर कधीच कोणी नसतं असं, बट सपोर्टिव्ह पार्टनर असणं खरंच खूप इम्पॉर्टंट राहतं तुमच्या जर्नीमध्ये. सपोर्टिव्ह पार्टनर असेल तर तुमची जर्नी खरंच खूप इझी होते. आज मी बाहेर होते पण माझं मन सतत घरीच असायचं, अँड दॅट्स ओके, बिकॉज दॅट्स वॉट बिईंग अ मॉम राईट फील्स लाईक. आणि फादरचा रोल तुमच्या लाईफमध्ये बघायला गेलं ॲज अ पॅरेंटिंग लाईफमध्ये तर तो खरंच खूप इक्वली इम्पॉर्टंट असतो. जेव्हा तो पुढे येतो तेव्हा मॉम्सला नवीन विंग्स मिळतात. ओके, सो एकच मॅसेज सगळ्या पॅरेंट्ससाठी होता की जर तुम्ही दोघंही एकमेकांना सपोर्ट केला, तुम्ही एकमेकांवर ट्रस्ट ठेवला तर काहीच इम्पॉसिबल नाही आहे. तुम्ही दोघं एकमेकांना लिफ्ट करत असाल तर लाईफ खरंच खूप स्मूथ होते, अँड यू नो राईट, टुगेदर वी आर स्ट्रॉंगर.